नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुलाला म्हणतात, अरे वा सुनबाई, खूप भारी पूजा केली देवाची. वातावरण प्रसन्न झालं. ला हसते व आबांच्या पाया पडते. अद्वैत बाहेर येतो. म्हणतो, हे सगळं काय चाललं? झोपायला पण मिळणार नाही का? म्हणतात, अरे दिवसाची सुरुवात अशीच असते. घर स्वच्छ आणि प्रसन्न झालं की मग आपलंही असंच होतं. म्हणते, चला गरमागरम मुळ्याचे पराठे केले आहे. रजनी म्हणते, वंसांना बिलकुल पण आवडत नाही. मुळ्याचे पराठे का केलेस? अंजू म्हणते, पोहे पण केले आहे. सरोज म्हणते की पोहे अद्वैतला आवडत नाही. तर अंजू म्हणते, बॉईल एग्स पण आहे. तुमच्यासाठी सुंठ घालून चहा पण तयार आहे. म्हणतात, अरे अंजू, आज आहे तरी काय? एवढे सारे पदार्थ बनवले. आश्चर्याने पदार्थाकडे बघत असतात. अंजू म्हणते, हे सगळं मी नाही, कला वहिनी साहेबांनी केलं. म्हणते, ह्या घरामध्ये कोणाला काय आवडतं हे मला माहिती नाही, त्यामुळे मी एवढे सारे पदार्थ केले. सरोज म्हणते, काही गरज नव्हती हे पदार्थ बनवण्याची. म्हणते, हो, नव्या सुनेने चुलीची पूजा करूनच स्वयंपाक बनवायचा असतो. सरोज म्हणते, तिला काय घेणं देणं, तिला फक्त लोकांच्या पुढे पुढे करता येते. म्हणते, आबा तुम्हीच सांगा, मध्ये मी कसं वागायचं? वहिनी म्हणते, सरोज वहिनी, तू तिला सून म्हणून स्वीकारलं नाही, त्या बिचारीने करायचं तरी काय सांग? त्याला म्हणते, आजोबा, मी सकाळी उठून गॅसची पूजा केली, दूध पण ओतू घातलं, मग स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. म्हणतात, हीच तर पद्धत आहे आमची. सरोज, सुनबाईंनी कोणत्याही प्रकारचा अपमान केलेला नाही. जर नाश्त्याला सुरुवात करू. रजनी म्हणते, मी वाटते सगळ्यांना. त्याला म्हणते, रजनी मॅडम तुम्ही पण बसा, मी वाटते सगळ्यांना. तर रजनी म्हणते, अगं नको, राहून दे. तर रोहिणी म्हणते, रजनी ये ना, तूही आमच्या सोबत ब्रेकफास्ट कर, कधीतरी कुणीतरी वाटेल ना. शांतपणे खाण्याचं सुखच वेगळं असतं. मी म्हणते, बरं. मला सगळ्यांना नाश्ता वाढते. अद्वैत म्हणतो, मला यातलं काही नकोय, तू माझ्यासाठी ओट्स घेऊन ये. म्हणते, आजोबा, आपल्याकडे ओट्स येण्याआधीचे लोक भरडलेल्या धान्यांचा उपमा, भाज्या घालून भरडलेल्या नाचणीचा उपमा केला आहे. म्हणतात की आज कला तू मला माझ्या आजीचीच आठवण करून दिली आहे. अद्वैतला म्हणतात, अद्वैत, आज जे आहे ते खाऊन घे. उद्यापासून अंजू तुला जे पाहिजे ते बनवून देत जाईल. तर दुसरीकडे कलाच्या माहेरी गीता नयनाला म्हणते, केव्हापासून दार वाजते, इथून लपून बस. दरवाजा उघडते. पोलीस आलेले असतात. म्हणतात, मी तुमच्या मुलीच्या चौकशीसाठी आलेलो आहोत. दिनकर आणि गुंड्या बाहेर येतात. गीता म्हणते, साहेब, आम्ही कोणतीही तक्रार केलेली नाहीये. पोलीस म्हणतात, तक्रार तुमची मुलगी कला चांदेकरांच्या सुनेने केली आहे. म्हणतात, तुमचा कोणावर संशय तर नाही? भागात आपण पाहणार आहोत. राहुल अद्वैतच्या मनात भरवत असतो. हाताला घेऊन चांगला प्लॅन केला. अद्वैत नशेमध्ये असतो, पण तुम्हीही अद्वैत चांदेकर आहे, मीही सहजासहजी कोणाला सोडणार नाही. भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी मराठी रंग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.